नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. तुमचं ग्रो विथ स्वप्नील या चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण एक दमदार ETF स्विंग ट्रेडिंग स्ट्रॅटेजी पाहणार आहोत. जिथे आपण एक स्ट्रॅटेजी यूज करून कन्सिस्टंट प्रॉफिट कसा मिळू शकतो स्विंग ट्रेडिंगमध्ये ते पाहणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. माझी एक विनंती आहे, जर बिगिनर असाल, आत्ताच गेले 2 महिन्यामध्ये 4 महिन्यामध्ये जर शेअर मार्केटमध्ये एंट्री केली असेल, तर कृपा करून तुम्ही फ्युचर ऑप्शन त्याचप्रमाणे इंट्राडे या गोष्टींपासून दूर राहा. तुम्ही जर एंट्री केल्या जर या गोष्टींमध्ये पडाल तर फक्त आणि फक्त लॉस करून घ्याल. बिगिनर लकमध्ये तुम्हाला प्रॉफिट होईल, पण लॉंग टर्ममध्ये प्रॉफिट होणार नाही. स्वतः सेबी सांगते, जर 100 लोकांनी जर फ्युचरनं ऑप्शन केलं असेल तर जवळजवळ 90 ते 95% लोक त्याच्यामध्ये काय लॉस करत आहेत. त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही ETF किंवा स्टॉक याच्यामध्ये स्विंग ट्रेडिंग केलं तर बेटर राहील. सगळ्यात बेटर तर ETFच आहे, पण तुम्हाला जर करायचं असेल स्टॉकमध्ये तर तुमच्या इच्छेनुसार. ठीक आहे. दुसरी गोष्ट, व्हॉट्सॲपचा ग्रुप असेल, टेलिग्रामचा ग्रुप असेल, ज्याच्यामध्ये किंवा फोन कॉल असेल ज्याद्वारे तुम्हाला टिप्स दिल्या जातात, त्या टिप्सपासून दूर राहा. त्या टिप्समुळे तुमचं फक्त आणि फक्त लॉसच होणार आहे, प्रॉफिट होणार नाही. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. आता ETFची स्ट्रॅटेजी बघण्या अगोदर सर्वप्रथम आपण समजून घेतलं पाहिजे की स्विंग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय. ठीक आहे. तर स्विंग ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय, त्या स्विंग ट्रेडिंगमध्ये शब्द काय, स्विंग. ठीक आहे. आपण उदाहरणाद्वारे ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया. आता एक मार्केट आहे, कधी तुम्ही बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये गेले असाल तर त्या ठिकाणी काय करतं, काही व्यापारी असतात, ते काय करतात, शेतकऱ्यांकडून कमी किमतीकडून माल घेतात आणि त्याच्यावरती एक त्यांचा थोडासा मार्जिन ठेवून तो माल विकतात. जसं की एक्झाम्पल, कोथिंबीरची जुडी असेल तर ते व्यापारी काय करतात, शेतकऱ्याकडून 5 रुपयाला घेतात आणि रिटेल जे कस्टमर असतात त्यांना 10 रुपयाला विकतात. मग त्याच्यामध्ये त्यांना एका जोडीमागे किती, 5 रुपयाचा नफा होतो. यालाच काय म्हणलं जातं, स्विंग ट्रेडिंग म्हणलं जातं. आता स्विंग ट्रेडिंग तुम्ही कशामध्ये करू शकता, स्टॉकमध्ये करू शकता, ETFमध्ये करू शकता. पुन्हा एकदा मी आवर्जून सांगतोय, जर तुम्ही बिगिनर असाल तर ETFमध्येच ट्रेडिंग करा, स्विंग ट्रेडिंग. ठीक आहे. स्टॉकमध्ये करू नका. स्विंग ट्रेडिंग काय समजले का, कमी किमतीमध्ये घ्यायचं आणि आपलं जे काही मार्जिन आहे, जे काही प्रॉफिट आहे ते झाल्याच्या नंतर ते विकून टाकायचं. याला काय म्हणलं जातं, स्विंग ट्रेडिंग. आता तुमच्यासमोर निफ्टी बीज आहे. निफ्टी बीज हा निफ्टी 50 या इंडेक्सवर क्रिएट केलेला ETF आहे. त्याची AMC आहे निप्पॉन. ठीक आहे. एक थोडीशी इन्फॉर्मेशन दिली. आता या ठिकाणी मी एक वर्षाचा चार्ट लावलेला आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथून तो 274-76ला होता. त्याच्यानंतर तो पडत 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 इथं 28 रुपये म्हणजे जवळजवळ 10%नी पडला होता. ठीक आहे. मग आता या ठिकाणी इथून जर बघितलं तर त्याने इथपर्यंत किती रिटर्न दिला आहे, 6%. ठीक आहे. तसं सेम या ठिकाणून सुद्धा त्याने किती, एक मिनटं, जवळजवळ 13 ते 14%. ठीक आहे. सेम या ठिकाणून सुद्धा त्यांनी 5 ते 6%चं रिटर्न दिले. आता तुम्ही म्हणाल की एवढ्या कोणाला असं कळेल ना, काय म्हणजे बॉटमला घ्यायचं आणि टॉपला घ्यायचं कोणालाच कळत नाही. त्याच्यामुळेच आपण काय केलेलं आहे, एक स्ट्रॅटेजी घेऊन आलेली आहे. सगळ्यात खालच्या किमतीला घ्यायचं आणि वरच्या किमतीला घ्यायचं हे कोणी सांगू शकत नाही. ठीक आहे. देवच सांगू शकतो, त्याच्या व्यतिरिक्त दुसरं तर काय कोणी सांगू शकत नाही. मग आता नेमकी स्ट्रॅटेजी काय ते आपण समजून. ठीक आहे. आता हे जे स्क्रीनवरती तुम्हाला जे ETF दिसतात त्याच्यामध्येच मी फक्त स्विंग ट्रेडिंग करतो. याच्या व्यतिरिक्त कुठल्याही ETFमध्ये मी स्विंग ट्रेडिंग करत नाही. मी फ्युचर ऑप्शन पण करत नाही, इंट्राडे पण करत नाही. ठीक आहे. याच्यामध्ये जर कुठला ETF नवीन ॲड केला तर मी तुम्हाला सांगेल, पण सध्या तरी मी फक्त याच 10 ETFमध्ये स्विंग ट्रेडिंग करतो. ठीक आहे. पहिली जी पर्सेंटेजची स्ट्रॅटेजी आहे ती 3%. ठीक आहे. आपण 3 कॅटेगरीमध्ये डिवाईड केले. एक 3%, दुसरं 5% आणि त्याच्यानंतर तिसरं जे 10%. जशी जशी व्हॉलेटिलिटी वाढते तसं तसं आपण त्याचं काय केलं, पर्सेंटेज इन्क्रीज केलेले. आता 3%मध्ये कुठला ETF येतो, निफ्टी 50. ठीक आहे. निफ्टी 50 हा काही ETF नाही, इंडेक्स. त्याच्यावरती निप्पॉन कंपनीने कुठला बनवला आहे, निफ्टी बीज बनवला आहे. ठीक आहे. मग आता 3% स्ट्रॅटेजी म्हणजे काय, तुम्हाला काय करायचं आहे, करंट मार्केट प्राईसला तो ETF बाय करायचा. आता करंट मार्केट प्राईस
त्याची काय आहे 100. ठीक आहे. मग 100चं 3% किती झालं 3 रुपये. मग 103 रुपयाला जर तो ETF गेला तर आपण काय करणार विकणार आणि आपलं प्रॉफिट बुक करणार. ठीक आहे. पण तो जर 100 रुपयावरून खाली आला तर खाली किती येईपर्यंत आपण वाट बघायची 3%. 3% म्हणजे काय 97. आपण काय करणार दुसरा लॉट लावणार. ठीक आहे. मी याला L2 म्हणतो. ठीक आहे. अजून खाली आला तिसरा 3 रुपयाने परत खाली आला 94 रुपये. ठीक आहे. आपण याला काय म्हणणार L3 म्हणणार. असंच जर खाली खाली आला तर आपण लॉट वाढवत जाणार. ठीक आहे. मग जर दुसऱ्या लॉटवर जर तुम्हाला 3% जर मिळालं तर तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. पहिल्या लॉटवर सुद्धा जर 3% मिळालं तर तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. पण जर तिसरा लॉट असेल तर त्याच्यावरती मिनिमम तुम्ही 5 ते 6% घेणं गरजेचं आहे. ते ज्यावेळेस भेटेल त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती प्रॉफिट बुक केलं पाहिजे. आता कमीत कमी एकूण किती मी तर शक्यतो म्हणजे तुम्ही यूट्यूबवरती बघितलं असेल 5 लॉट रिकमेंडेड करतात. लेट सपोज निफ्टी आता लॉट म्हणजे काय हेही सांगतो. चला निफ्टी बीज साठी मी जर 50,000 रुपये अलोकेट केले असेल, मी जस्ट एक्झाम्पलसाठी 50,000 घेतोय. काहींच्या केसमध्ये 1 लाख असेल 2 लाख असेल 10 लाख असेल. ठीक आहे. तर 50,000ला काय करायचं जी काही अमाऊंट आपण त्या पर्टिक्युलर ETF साठी रिझर्व केलेली आहे किंवा ठरवले की त्या ETF मध्ये एवढे इन्व्हेस्ट करायचे त्याला 5ने डिवाइड करायचं. मग लेट सपोज आता 50,000 आपण एक्झाम्पल घेतले तर 5ने डिवाइड केल्यावर काय झालं 10,000. ती एका लॉटची साईज काय झाली 10,000. आणि शक्यतो काय करायचं आपल्याकडे 2 ते 3 डीमॅट अकाउंट असले पाहिजे. कारण आपल्याला काय करायचं याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ॲव्हरेजिंग करायचं नाही. ॲव्हरेजिंग केलं तर तो स्ट्रॅटेजीचा बेनिफिट गेला. मग त्याच्यामुळे ॲव्हरेजिंग करायचं नसेल तर काय निफ्टी 50चा ETF हा फक्त निप्पॉननेच बनवलाय का असं काही नाही. SBI ICICI बरेच ETF आहेत. मग तुम्हाला जर एका अकाउंटमध्ये जर ते रन करायचं असेल तर तुमच्या काय पाहिजे मल्टिपल डीमॅट अकाउंट पाहिजे वेगवेगळ्या ब्रोकरचे. पण जर तुमच्याकडं सॉरी चुकीच सांगितलं. ठीक आहे. जर तुम्हाला एका अकाउंटमध्येच हे करायचं असेल तर तुम्हाला वेगवेगळे ETF घ्यावे लागतील त्या पर्टिक्युलर इंडेक्सचे. पण जर म्हणजे निफ्टी बीज का निवडला आहे कारण त्याच्यामध्ये काय एक्सपेन्स रेशो कमी, लिक्विडिटी जास्त, व्हॉल्यूम जास्त असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे तो ETF निवडला. आता हे जे काही ETF निवडलेत ना त्याच्यामध्ये एक्सपेन्स रेशो तुमचा कमी असेल, लिक्विडिटी जास्त असेल. ज्या ETF सिलेक्ट करताना गोष्टी बघितल्या पाहिजेत. ठीक आहे. ते सगळं करूनच आता याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलं की ETF सिलेक्ट करताना कुठल्या गोष्टी आपण बघितल्या पाहिजेत. ठीक आहे. हे समजलंय 3% स्ट्रॅटेजी. आता काहींचं माझं असं मार्केट पडत गेलं तर मग कवर पैसे करायचे ना. ठीक आहे. मोस्टली आपण 5 पर्यंत हे करतो. 5 जर म्हणजे 5 लॉट जर लागले त्याच्यानंतरही मार्केट पडलं तर आपल्याला काही काम राहत नाही फक्त बघायचं आणि एन्जॉय करायचं. ठीक आहे. दुसरं काही कामच नाही. दुसरं आपण काही करू पण शकत नाही. आणि तुमच्या माहितीकरता सांगतो जर तुमचे जर 5 लॉट लागले तर या पृथ्वीतलावरचे तुम्ही सगळ्यात भाग्यवान असताल. ठीक आहे. कारण मोस्टली 5 लॉट लागत नाही. माझी सुद्धा 3 वर्स्ट केसमध्ये 4था लॉट लागला आहे. 5वा तो लॉट लागलाच नाही. ठीक आहे. तो फक्त कोरोना वगैरे अशा काळातच 5वा लॉट तुमचा 5वा काय मग त्यावेळेस 10 लॉट लागतील. ठीक आहे. त्यावेळेस तेवढे लॉट लागू शकतात. आता 5% मध्ये काय सेम. आता आपण काय करू याची 100च प्राईस ठेवू. मग याच्यामध्ये काय करायचं आहे 100 ठेवलं. ठीक आहे. 105ला गेला तर विकायचं आहे. 95ला आला दुसरा लॉट लावायचा आहे. तिसरा लॉट कधी लावणार तुम्ही 90ला. ठीक आहे. मग आता याच्यावरती जर 5% मिळालं पहिल्या लॉटवर विका प्रॉफिट बुक करा. दुसऱ्या लॉटवर सुद्धा 5% मिळालं तर विका प्रॉफिट बुक करा. तिसऱ्या लॉटवरती तुम्हाला काय करायचं 10% प्रॉफिट घ्यायचे. ठीक आहे. इथं जे काही ETF दाखवले आहेत कुठल्याही बाय आणि सेलचं रिकमेंडेशन आहे. मी काही सेबी रजिस्टर नाही आहे. त्यामुळे तुम्हाला कुठलाही इन्व्हेस्टमेंट करायची असेल गुंतवणूक करायची असेल तर तुम्ही तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. ठीक आहे. हे झालं 10% मध्ये सुद्धा काय करायचं आपल्याला सेम स्ट्रॅटेजी फॉलो करायची. मग त्याच्यामध्ये PSU बँक बीज असेल, सिल्वर बीज असेल, HDFC स्मॉल कॅप 250. ठीक आहे. हे जसं की मी आधीच सांगितलं की तुम्हाला काय केलं मी अशी ETF निवडलेली आहेत की ज्याच्यामध्ये काय व्हॉल्यूम असेल, एक्सपेन्स रेशो असेल ते काय व्हॉल्यूम जास्त आहे, एक्सपेन्स रेशो कमी आहे. आता ह्या स्ट्रॅटेजीने काय करू शकता मित्रांनो तुम्ही आता स्विंग प्रॉफिट तुम्हाला असं वाटत असेल की एका महिन्याला मिळेल एका आठवड्याला नाही. हा स्विंग कधी कधी काय होतं माहिती आहे का एका दिवसातही मिळू शकतो, एक आठवडाही लागू शकतो, 1 वर्षही लागू शकतं, 2 वर्षही लागू शकतात. ठीक आहे. तो स्विंग कधी मिळेल हे सांगू शकत नाही. त्याच्यामुळे काय करायचं
जे बिगिनर आहेत ना त्यांनी फक्त ह्या निफ्टी बीजमध्ये, बँक बीजमध्ये, त्याच्यानंतर गोल्ड बीज घ्या तुम्ही, ठीक आहे, आणि सिल्वर बीज, या तुम्ही 4 ETF मध्ये काय करू शकता. जे बिगिनर आहेत त्यांनी सुरुवातीला या 4 ETF मध्ये स्विंग ट्रेडिंग करून बघा. तुम्ही थोडंसं सुरुवातीला कॅपिटल कमी लावा, काही हरकत नाही, ठीक आहे. सुरुवातीला फक्त ती स्ट्रॅटेजी वर्क होती का नाही तुमच्यासाठी, तुम्हाला थोडे पेशन्स आहेत का नाही ते वर्क करून बघा. सुरुवातीला कॅपिटल खूप कमी लावा आणि एकदा का लर्निंग आली, एकदा का तुमचा कॉन्फिडन्स झाला की आपोआप तुम्ही तुमचं कॅपिटल वाढवू शकता, ठीक आहे. डीमार्टने काय केलं होतं, डीमार्टने सगळ्यात आधी सगळ्या ठिकाणी स्टोअर नाही ओपन केले, त्यांनी त्यांची आधी बिझनेसची आयडिया फिक्स केली. एकदा का बिझनेस ग्रो झाला त्याच्यानंतर त्यांनी त्यांचे स्टोअर वाढवले. आपल्यालाही तसंच करायचं आहे, ठीक आहे. तर मित्रांनो, ही स्विंग स्ट्रॅटेजी जी आपण डिस्कस केलेली आहे, ही वापरून आपण अतिशय ही योग्य डिसिप्लिनने जर वापरली ना तर आपल्याला ETF मध्ये कन्सिस्टंट प्रॉफिट मिळू शकतो, आणि तो मी मिळवला आहे. गेली 3 ते 4 वर्षापासून मी ETF मध्ये काय करतो आहे, स्विंग ट्रेड करतो आहे आणि कन्सिस्टंट असा प्रॉफिट मिळवतो आहे. मी माझं गेल्या लास्ट महिन्याचं जे नोव्हेंबरचं जे PNL आहे, ऑक्टोबरचं जे PNL आहे, ते सुद्धा मी यूट्यूबला अपलोड करणार आहे. मला वेळ भेटला ना मी ते अपलोड करेल. हा व्हिडिओ मित्रांनो तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आज आपण इथेच थांबूया. थँक्यू मित्रांनो.